त्यानंतर बातमी येते भगवानगडावरून। संभाव्य वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या भगवानगडाऐवजी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेणार आहेत। त्यामुळे भगवानगडावर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाल्याचं बोललं जातंय। खबरदारीचा उपाय म्हणून भगवानगड आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। प्रत्येक दसऱ्याला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे भगवानगडावरून भाषण करायचे, मात्र त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी कोणत्याही राजकीय व्यक्तीचं भाषण होणार नाही अशी भूमिका गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी घेतली होती। मात्र त्याला पंकजा मुंडेंनी विरोध केल्यानं हा वाद उभा राहिला होता। दरम्यान महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात सुरू झालेला संघर्ष पाहता पोलिसांनी भगवानगडावर जबरदस्त पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। मात्र भगवानगडानं नाकारल्यामुळे मला अनाथ झाल्याची भावना पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आणि सोबतच त्या भावुकही झाल्या होत्या। संघर्ष हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे, कारण मला तुम्हीच संघर्ष कन्या हे किताब दिलेलं आहे आणि मुंडे साहेबांनी आयुष्य संघर्ष आणि जीवनामध्ये मिळवलं। मी सत्तेत जरी विराजमान असले तर माझं जीवन सरळ नाही, माझं जीवन संघर्षाचं आहे। कारण एखादा व्यक्ती जीवनामध्ये एकदा अनाथ होतो, मी दोनदा झाले।